हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. आणि आज आपण पाहणार आहे PRMIDR अमरावती म्हणजेच प्रोफेसर रामैक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती याचा ब्राइव रिव्ह्यू. म्हणजेच आपण त्यामध्ये सांगणार आहे कॉलेजचा अकॅडमिक, कॅम्पस, तसेच फी स्ट्रक्चर काय आहे आणि मेन म्हणजे त्याचं कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे. तर चलूया. तर जसं आपण सांगितलं, आपण पाहणार आज PRMIDR अमरावतीचं रिव्ह्यू. तर त्यामध्ये आपण पाहूया ॲडमिशन गाईड, कॅम्पस, फीज आणि प्लेसमेंट आपला प्रोफेसर रामैक इन्स्टिट्यूटचा. तर नेमकं अगोदर मी तुम्हाला हे क्लिअर करून देतो की आपण बघणार आहे ओल्ड रामैकचं रिव्ह्यू. तर त्याच्या तुम्हाला माहिती असेल त्याचे आहे दोन ब्रांचेस, एक आहे ओल्ड आणि एक आहे न्यू. तर आपण बघणार आहे ओल्ड रामैकचं रिव्ह्यू. तर चला पुढे जाऊया. तर तुम्हाला अगोदर मी सांगू इच्छितो की कॉलेजचे एस्टॅब्लिश हे 1983 मध्ये झालं होतं आणि कॉलेज हे आपलं हे प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. तसेच जे हे आपलं कॉलेज रामैक इन्स्टिट्यूट हे ॲफिलिएट टू संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे. याच्या पॉप्युलर ब्रांचेस आहेत CSE, IT, मेकॅनिकल, सिव्हिल, ENTC आणि एक मी विसरलो लिहायचं इथं AIDS पण एक ब्रांच आहे. तसेच आपलं कॉलेज हे ऑटोनॉमस पण आहे. तसेच मी तुम्हाला म्हणजेच अगोदर सांगतो की कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटीज नाही, बॉईजसाठी पण नाही, गर्ल्ससाठी पण नाही. तर चला पुढे. तर ही आहे कॉलेजची फ्रंट साईड. म्हणजेच आपण जेव्हा एंट्रन्स मधून येतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी हे शो होतं. ही आहे प्रोफेसर रामैक यांची स्टॅच्यू. त्यानंतर मागे आपली मेन बिल्डिंग. तर चला जाऊया पुढे. The main part of our review is campus, academic and facilities. तर हे आहे टॉप व्ह्यू ऑफ our रामैक कॉलेज. तर जाऊया पुढे. तर रामैक इज वेल नोन इंजिनिअरिंग ऑप्शन इन अमरावती region. So the next is the campus is accessible for local students. तर एवढं मी वाचत नाही, तुम्हाला डायरेक्टली सांगतोय. हे कॉलेज म्हणजे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे अमरावती रिजन मधलं. तर कॅम्पस वगैरे ठीकठाक आहे. आणि नंतर फॅकल्टी सपोर्ट अँड अकॅडमिक एक्सपिरियन्स मे व्हेरी बाय ब्रांच. म्हणजे प्रत्येक ब्रांचला आपले वेगवेगळी फॅकल्टीज आहे. तर बाकी तर काही हे नाही, म्हणजे सगळं काही. हे कॅन्टीन आहे, हे वर्कशॉप आहे. बाकी इकडे CSIT डिपार्टमेंटचं आहे, इकडं मेकॅनिकल डिपार्टमेंट, इकडे सिव्हिल डिपार्टमेंट आणि हे ENTC आहे, इकडे AIDS आहे आणि इकडे IOT आहे. तर जाऊया पुढे. हे तेच सांगितलं आहे मी. आणि नंतर आहे फीज आणि प्लेसमेंट ओव्हरव्ह्यू. तर फीज हे कॅटेगरी वाईज चेंज होतात, ब्रांच वाईज तर ऑलमोस्ट सेमच आहे. म्हणजे सगळ्यात जास्त फीज लागते आपलं जनरल कॅटेगरीज, त्यांना फुल फीज द्यावं लागते. तसंच अराउंड ते अबाउट आय थिंक 1,45,000 अप्रॉक्स ती फी आहे वाटतं त्यांची जनरल कॅटेगरीसाठी. सेम फीज आहे, पण त्यांच्यासाठी एक स्कॉलरशिप लागू होते. आय थिंक ती महाडीपीटी आहे आणि त्या स्कॉलरशिपमुळे आपली जी OBC स्टुडंटची फीज आहे ते अर्धी होतं. म्हणजे अप्रॉक्स 90,000 त्यांना फीज पेड करावी लागतं. आणि जी रिमेनिंग फीज आहे ते त्यांच्या स्कॉलरशिप मार्फत त्यांना कॉलेजवाल्यांना मिळून जातं नंतर. तर त्यांना जे SC आणि NT कॅटेगरीचे स्टुडंट्स आहे त्यांना ओन्ली 20,000 फी पेड करावी लागतं आणि नंतर त्यांना आय थिंक स्कॉलरशिप पण मिळून जातं वाटतं. तर फी स्ट्रक्चर तर मी सांगितलंच आहे की जनरलवाल्यांना फुल फीज द्यावं लागतं, OBC कॅटेगरीवाल्यांना आधी म्हणजेच अर्धी फीज द्यावी लागतं. सो द नेक्स्ट इज प्लेसमेंट स्टॅटिक्स शुड बी चेक branch wise, not only by highest package. Now internship support, training sessions and placement. So the next is our placement highlights. तर तुम्ही बघू शकतात 2025-26 मध्ये 500+ स्टुडंट हे प्लेस झालेले आहे रिसिव्ह टिल डेट. आणि स्टुडंट सपोर्ट अवेलेबल फॉर प्लेसमेंट. So the placement supports available for students and opportunity from multiple recruiters and the good points to verify for branch wise placements. The
Last is check average package, highest package and internship support before the admissions. I think राममेघेचा जो highest package आहे हा I think 20 LP आहे and the average package is around 4 LP. Then should you take admission in Clear MITR? So because of that, a well-known engineering college in Amravati region, अमरावती मधला one of the best option आहे ही college. Then offer multiple engineering branches and post graduation programs. जसे की इथे branches like CSE, ITI, AIDS, mechanical. The first is computer science and engineering. बट हे 2025चा आणि आता 2026चा हा कट ऑफ थोडा हाय येऊ शकते. बिकॉज ऑफ दॅट या वर्षी 2 अटेम्प्ट होते. तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे CSE चा कट ऑफ आहे अप्रॉक्स 90.7 पर्सेंटाईल. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ आहे 86.7 पर्सेंटाईल. देन AI अँड डाटा सायन्स म्हणजे AIDS चा कट ऑफ आहे 85.6. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC याचा कट ऑफ आहे 81.7 पर्सेंटाईल. देन इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT चा कट ऑफ आहे 81.6 पर्सेंटाईल. देन मेकॅनिकल इंजिनिअरिंग चा कट ऑफ आहे अप्रॉक्स 70.3 पर्सेंटाईल. आणि तर हे आहे माझा कॅम्पस टूरचा एक व्हिडिओ ज्यावरती खूप स्टुडंट्सनी कमेंट्स केल्या होत्या की हे कॉलेज कसं आहे, याचा कट ऑफ काय आहे आणि प्लेसमेंट्स कसे आहे, म्हणून मला हा व्हिडिओ क्रिएट करावा लागला. आय होप की तुम्हाला तुमचे सगळं क्वेश्चन्सचे आन्सर मिळाले असेल. आणि नेक्स्ट थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड